मित्रांनो ही देवघरी माझ्याकडच्या टंडम वॉशरूम कपाट म्हणजे किचनचं कपाट. तर संध्याकाळी आपल्या लाइटिंग कशा दिसतात जे आपण फर्निचरमध्ये केलेल्या आहेत त्या, तर खरं तर तुमच्या सपोर्टमुळं तुमच्या प्रेमामुळं आज ही सगळी गोष्ट सिद्ध झाली. आम्ही एका पत्र्याच्या शेडमध्ये राहत होतो आणि यूट्यूबवर व्हिडिओ बनवल्यापासून हे चांगले दिवस आम्हाला बघायला भेटले. खरं तर परीच्या टॅलेंटमुळं, माझ्या कॉन्टॅक्टमुळं आणि बायकोच्या सपोर्टमुळं आणि तुमच्या सगळ्या आशीर्वादामुळं, यूट्यूब फॅमिली यूट्यूबमुळं हे सगळं दिवस चांगले आम्हाला बघायला भेटले. आम्ही स्वप्नात विचारसुद्धा केला नव्हता की असं होईल. आम्ही एखाद्याच्या घरी गेल्यावर बघायचो की आपलं असं होईल का, हे झोपताना स्वप्न बघायचो आपलं होईल, पण साक्षात झालंय. त्यामुळं वाटतच नाही की आपण स्वप्नातच आहे अजून. तर चला आता संध्याकाळचं तुम्हाला घर दाखवूया. बघायचं ना, चला. तर हे आहे आपला यूट्यूबचा लोगो. सगळं काही आपलं यूट्यूबमुळे झालेलं आहे, त्यामुळे आम्ही घराच्या पोर्चमध्ये यूट्यूबचा लोगो लावलाय. तर हा रेड कलरचा आहे, पण कॅमेरामध्ये तुम्हाला येलो कलरचा दिसणार असेल. तर चला, तर बघू शकता बाहेरून किती छान अशी लाइटिंग केले. तर चला मग तुम्हाला आता आतलं दाखवतो आम्ही. या चला. तर हे बघू शकता वर POPची डिझाईन अशी केलेली आहे आम्ही अशा पद्धतीने. आणि इथं आहेत मेन आमचे तुमच्यामुळे एवढे मिळालेले सिल्वर प्ले बटन, गोल्ड बटन बघू शकता. असं आम्ही छोटंसं पैकी डेकोरेशन केलेलं आहे. आणि इकडं आहे आपल्या बिझनेसचा टेबल ठेवलेला आहे. गचकरण, नायटा, मुळव्याचं औषध आपल्याकडे मिळतं, हा टेबल केलं आहे. तर आता TV युनिट बघू. हे आहे आपला TV युनिट. अशा प्रकारचे डिझाईन केले आहेत, मागं लोबर्ड्स लावलेले आहेत आणि असं छोटंसं डेकोरेशन सामान. आणि ह्यामध्ये ठेवलेले आहेत आपले सगळे जे अवॉर्ड मिळाले आहेत ते सगळे अवॉर्ड. यामध्ये चला हवा येऊ द्याच्या शोमध्ये मिळालेला अवॉर्ड, परत असं जिथं जिथं आपण गेलो आहे तिथले अवॉर्ड मिळाले आहेत. आणि ह्यात अशी लाईट केलेली आहे ग्रीन कलरची. त्या अशा प्रकारे आपला हॉल आहे. आणि इथं असं टिपॉय आणि असे छोटंसं डेकोरेशनचं सामान आहे. तर चला मग आता किचन मध्ये जाऊया. चला. बरं हा हॉलमध्ये अशा प्रकारे आम्ही झुंबर लावलेलं आहे. कसं वाटते झुंबर नक्की कमेंट करून सांगा कशी वाटते डिझाईन. ह्याच्यात 3 लाईटी आहेत. आपण लाईट चेंज बी करू शकतो. कुठलं बटन आहे? आता ही पूर्ण व्हाईट आहे, हे पूर्ण त्यापेक्षा थोडंसं क्रीम कलर का. तर हे बघा बघू शकता जिन्याला अशा लाइटिंग केलंय. इथं थोडंसं सामान राहिलेलं आहे, म्हणजे इथं आपल्याला डिझाईन करायची आहे. तर ती डिझाईन अजून झालेली नाही फायनल, म्हणजे आता होईल तेव्हा तुम्हाला दाखवूच आम्ही कशी डिझाईन होते. आणि हा आहे आपला डायनिंग टेबल. आणि डायनिंग टेबल आणि इथं जे आपलं जे होतं सगळं रिकामं, तर हे आपण सगळं पॅक करून घेतलेलं आहे. आणि हे अशा लाईट लावलेल्या आहेत आणि असा इथे शोपीस एकदम छान केलेला आहे. आणि अशा ह्याच्यात लाईट चेंज होतात. आता हे आमच्या कारभाऱ्याने जरा चुकीचं केलंय बरं का. ही लाईट इथं मध्ये पाहिजे होती, तर एका साईडलाच केले. अशा ह्या 3 प्रकारच्या लाईट आहेत. आणि हे असं एक इथं छोटे छोटे आम्ही डेकोरेशनचं सामान लावलेलं आहे. तर कसं वाटतंय तुम्हाला आमचं छोटंसं घर कमेंट करून नक्की सांगा. तर आता आपण जाऊयात किचनमध्ये. तर किचन तुम्हाला कसं वाटतंय ते नक्की कमेंट करून सांगा. तर हे आहे आपलं किचन. तर किचनमध्ये आपण इकडून स्टार्ट करूया. तर हे आहे आपलं फिल्टर. तर हे फिल्टर असं आपण आतमध्ये पॅक केलेलं आहे, जेणेकरून मुंग्या किडे फिल्टरमध्ये काय जाऊ नयेत. आणि अशा प्रकारे खाली तुटी केलेली आहे त्याला पाणी घेण्यासाठी. आणि इकडं ठेवलेलं असं ग्लास आहे. अजून थोडंसं सामान आणायचं आहे बाकी आहे. आणि त्यानंतर वरती कप्पे येतं. आणि इथं आपला गॅस. आणि हे सगळे आपलं आपण टंडमचं प्रोडक्ट वापरलेलं आहे. ह्याच्यातमध्ये साहित्य आलेलं नाहीत, म्हणजे असतात आतमध्ये ब्रॅकेट हे ते आलेले नाहीत, ऑर्डर केलेत पण आले नाहीत अजून. आणि यात चमचे हे ठेवलेले आहेत, खाली मोठे मोठे कप्पे हे ठेवलेले आहेत, ताटं बिटं काय असतील ती. आणि ही गॅस तुम्ही म्हणत असाल गॅस का बाहेर ठेवला असं ही चित्र. तर गॅसचं आपल्याला बाहेर करायचं आहे, थोडंसं काम बाकी आहे अजून. ते झालं तुम्हाला फायनल व्हिडिओ तर नक्की बघायला मिळणारच आहे. आणि हिथं आपण असं केलेलं आहे बघू शकता तुम्ही. असं शोचं सामान आपण लावलेलं आहे. इकडं बी लावलेलं आहे आणि इकडं बी. आणि इकडं आहे आपलं कपाट. तर हे कपाट म्हणजे किचनचं कपाट. हे अशा प्रकारे आपण लावलेलं आहे. डब्बे अजून थोडं थोडं लावायचं राहिलंय व्यवस्थित, थोडंसं लावलेलं आहे.
चला या बाहेर. पूर्ण बसते. हे दोन्ही साईडनं उघडतं, इकडून बी उघडते आणि इकडून बी उघडते. तर आता देवघर दाखवूयात. मित्रांनो ही देवघर आहे माझ्याकडे. मला काही खुलत नाही, माझ्याकडनं तुटून जाते. पप्पा उघडणार आहे त्याला. बोला चला. मित्रांनो ही असं आमचं देवघर आहे. वरती लाईट आहे आणि असं ह्याच्या आतमधनं पिंक कलरची लाईट आहे. इथं हे पण आहे. मम्मी खुला ना. इथं ही ह्याला ही केले ड्रॉवर. ह्याच्यात सगळं ही अयो मम्मी उदबत्ती विदबत्ती ठेवायला. आणि ह्याच्यात काहीतरी सामान राहिलं ठेवायचं, थोडं आणायचं ठेवायचंय. चला निघा बाहेर. आता चला आता दाखवूया तिकडं बेसिंग. हा बेसिंग. बेसिंगला अशी डिझाईन केली आहे आणि मागा असा शोपीस केलेला आहे. तर इथं आम्ही केलेलं आहे वेलकम. म्हणजे आमची फॅमिली कम्प्लीट आहे, त्यामुळे आम्ही अशी फॅमिली आणलेली आणि वेलकमचं हे आणलेलं आहे. आणि इथं आहे आपली व्हाईट कलरची लाईट, त्यामुळे अजून छान प्रकारे दिसते. आणि इथं बेसिंगला आपण एक बॉक्स करून घेतला, जेणेकरून ब्रश किंवा काही सामान असेल ते आतमध्ये ठेवता येतं. आता दाखवूयात आमची बेडरूम. चला बेडरूम मध्ये. तर बेडरूम एकदम म्हणजे असं लाईट कलर दिलेला आहे बेडरूमला. आणि हा आहे आपला बेड. आणि आता इथं आहे मेकअप आरसा. मेकअप आरसा कसा वाटतोय नक्की कमेंट करून सांगा. मग खोलून दाखव की. हा सॉरी. स्टोरेज साठी ठेवलं आहे आपण. यात सामान मेकअपचं काही लेडीजचं खूप सामान असतं, त्यासाठी मी जास्त करून आतमध्ये मला स्टोरेज साठी पाहिजे सामान ठेवण्यासाठी, त्यामुळे मी अशा प्रकारे केलेलं आहे. आणि मित्रांनो ड्रॉवर आहे. ड्रॉवर सामान गच्च भरलेलं आहे. सामानाला कमीच नाही असे. हे आहे आपलं कपाट. तर बघू शकता मम्मी ते तू ते तूच आहे. हे माझ्यासाठी आणि हे माझ्या पप्पांसाठी. यांच्यासाठी. आणि वर बी असं पोटमाळा जो ओपन राहत होता तो पूर्ण पॅक करून टाकलेला आहे. इकडे आहे आपलं वॉशरूम. इथं बाथटब आहे. मित्रांनो इथं आहे बाथटब. इथं पप्पा रोज आंघोळ करतात. मला थंडी वाजते म्हणून मी इथं करत नाही. शाळा चालू झाली सर्दी होईल म्हणून मी आणते. चला चला आता जाऊया दुसऱ्या बेडरूम मध्ये. माझ्या मम्मा मी दाखवते चला. माझी. मा तुझी ना. तर मित्रांनो ही आहे माझी बेडरूम. चिवचिन माझी. इथं दाजा झोपतो पण मी नाही झोपत. आणि वर असं पोटमाळे पॅक केलेले हा. वरती. आणि जे आपलं जुनं कपाट होतं ते कपाट ह्यांच्या बेडरूम मध्ये लावलेलं आहे. आणि हा असा जुनाच बेड आहे. अजून बेड काय यांना तयार केला अजून आहे. आणि आपली गादी. मित्रांनो हे बघा आणि तुम्हाला कसं वाटतंय आपलं पूर्ण घर तर नक्की कमेंट करून टाका. कमेंट करून सांगा. आणि फायनली आपला म्हणजे दिवसा घर कसं दिसतंय तो बी व्हिडिओ येणार आहे. तो बी नक्की बघा प्रगती गावारी यूट्यूब चॅनलला जाऊन. आणि बघा कमेंट. आम्ही छोटंसं पत्र्याच्या घरातनं आज एवढ्या मोठ्या घरात आलं तर वाटलं बी नव्हतं की आमचं स्वप्न एवढं पूर्ण होईल. म्हणजे नुसतं ते म्हणतात ना स्वप्न ते स्वप्नच असतं, ते स्वप्न राहील. पण युट्यूबमुळे तुमच्या प्रेमामुळे पूर्ण स्वप्न पूर्ण झालेलं आहे. आणि खूप भारी वाटतंय की जे स्वप्न पूर्ण झालं त्यामुळे. ओके बाय बाय. बाय बाय. कसं वाटतं आमचं घर कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चिवचा डायलॉग कसं कोणाला आवडतो कमेंट करून सांगा. त्याचं वेगळंच गाणं चाललंय. माझी गाडी कशी बस चालव. चल धावपट. बरे उठ कितीला चालू दे. मित्रांनो ही आहे माझी गाडी पार्किंग केली. आणि ही आहे ड्रे बाल्कनी.
पण ते बॉक्स बिक्स आहेत ना सगळे रद्दीत देऊन टाकायचे, त्यामुळे ते देण्यासाठी माणूस आला नाही म्हणून ते राहिलेले आहेत. आणि हे थोडंसं सामान आहे, म्हणजे रद्दी सामान आहे, त्यामुळे इथे ठेवलेलं आहे. तर हे बी 1-2 दिवसात पूर्ण जाऊन जाईल, त्यामुळे ही पूर्ण ड्रे बाल्कनी आपलं धुणं भांडी करण्यासाठी. मित्रांनो, इथं माझी गाडी मम्मीने कुंबून टाकली आणि त्याच्यात सामान सगळं ठेवून टाकलंय. बाय. शिवचा डायलॉग कोणाला आवडतो कमेंट करून सांगा.